नमस्कार. अनेक जिल्ह्यांपैकी एक म्हणजे ठाणा जिल्हा. हा ठाणा जिल्हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा असा जिल्हा आहे. या जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीमध्ये नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेले वैशाखरे म्हणजेच सध्याचे मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा हे आज जरी एक सामान्य व शांत गाव वाटत असले, तरी 2-2.5 हजार वर्षांपूर्वी हे गाव महाराष्ट्रातील अर्थकारणाचे आणि व्यापाराचे एक अत्यंत गजबजलेले असे केंद्र होते. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सातवाहन काळात या गावाने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक सुवर्णकाळ अनुभवलेला आहे. ऐतिहासिक नोंदी आणि गॅझेटियरनुसार वैशाखरे या शब्दाची निर्मिती वैश्यगृह किंवा वैश्यखेडे या शब्दावरून झाली आहे. वैश्य म्हणजे व्यापारी आणि गृह किंवा खेडे म्हणजे त्यांची वस्ती. या नावावरूनच गावचे तत्कालीन स्वरूप स्पष्ट होते. हे गाव म्हणजे एक रहिवासी क्षेत्र नसून व्यापारी आणि त्यांचे तांडे आणि प्रवाशांनी निर्माण केलेली एक सुनियोजित वसाहत असे होते. सातवाहन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण आणि प्रमुख व्यापारी केंद्र सुन्नर यांना कोकण किनारपट्टीशी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे नाणेघाट. त्या काळी कल्याण, नालासोपारा आणि चौल या आंतरराष्ट्रीय बंदरावर रोमन, ग्रीक आणि इजिप्शियन जहाजांमधून मोठ्या प्रमाणावर माल येत असे. हा माल बैल, घोडे आणि खेचरांच्या पाठीवरून लादून घाटमाटांशी नेला जात असे. नाणेघाटाची अवघड आणि तीव्र चढाई म्हणजेच घाटाची नळी चढण्यापूर्वीचा सर्वात मोठा आणि सुरक्षित पडाव म्हणजेच वैशाखरे गाव होय. असे हे वैशाखरे गाव सातवाहन काळात या मार्गावरून जाणारे लमाण व्यापारी आणि बौद्ध भिक्षू यांच्या सोयीसाठी वैशाखरे गावात उत्तम व्यवस्था होती. चढण्यापूर्वी जनावरांना आणि माणसांना विश्रांती मिळावी यासाठी येथे प्रशस्त इमारती आणि धर्मशाळा व गोदामाची सोय होती. वैशाखरे परिसरात प्रवाशांकडून जकात वसुली केली जात असे. परिसरात प्रवाशांकडून जकात वसुली केली जाईल. या जकातीसाठी दगडी रांजण घडवण्यात आले होते, जे आजही आपल्याला पाहायला मिळते. या रांजणामध्ये तत्कालीन कर्षाण नावाचा नाणेकर म्हणून टाकला जात असे. या नाण्यांच्या म्हणजेच नाणे उलाढालीवरूनच या घाटाला नाणेघाट असे नाव पडले आहे, जे इतिहासामध्ये सर्वांनाच ज्ञात आहे.